अगं शकुंतले, काय इतकं, आपण एका घरात राहतो, एकमेकांना सांभाळून घेतलंच पाहिजे ना. त्यात घरात मी मोठी, आता लहानांचे लाड मी पुरवायला नको का? पुरवले. अहो सासूबाई, तुम्ही मानच आहात आणि म्हणूनच तर आम्ही इथं घर जाऊ म्हणून आलोय. काय इंद्रायणी ताई, येऊ ना? अरे विनोद सर, या. अहो विनोद साहेब, थोडा उशीर केलात यायला. जरा आधी आला असतात ना तर गणपती बाप्पाची आरती सुद्धा मिळाली असती. अहो, दर्शन मिळालं हे काही कमी आहे का? या. बोला विनोद साहेब, कसं काय येणं केलं? गावात शाळा सुरू करायची, त्याकरता सरकारने जमीनही दिली आहे. इंदुताई, आता शाळा उभारणीचं काम सुरू करायला हवं. हो विनोद सर, ती सतत प्रयत्न करते. हो, पण ते जमिनीवर पण दिसले पाहिजेत ना. इंदुताई, भूमिपूजन तर झालंय, आता शाळा उभारणीचं काम कधी सुरू करायचं? आता गावकऱ्यांचा विरोधही मावळलाय ना. विठुरायाची मूर्ती देखील सापडली आहे त्या जागी. हो, आणि विठुरायामुळेच गावकऱ्यांचा विरोध कमी झालाय. सर, आता आम्ही लवकरच लवकर काम सुरू करण्याविषयी मीटिंग घेऊ बघा. हो ना इंदू? हा. तुमच्या कामासाठी शुभेच्छा. येतो मी. काही लागलं तर मला नक्की सांगा. इंदू, बघितलंस का? गणपती बाप्पाची सुद्धा हीच इच्छा आहे की आता लवकरात लवकर विठूच्या वाडीमध्ये शाळा सुरू व्हावी. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! काकू, हाय. अरे नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, कशा आहात? मी एकदम मस्त. थोडी तब्येत होती खराब, पण आता ठीक आहे. तुम्हाला ताप आला होता ना? हो. बरं ना आता सगळं? आता एकदम व्यवस्थित आहे. चलो, ग्रेट. आणि काय हो, तुम्ही मागच्या आठवड्यात आल्या नाही? आय एम रिअली सॉरी. मला यायचं होतं, पण माझं एक छोटंसं काम निघालं, त्यामुळे जमलं नाही. पण मी 1-2 दिवसात नक्की येईन ना. नक्की या. आणि ज्ञानूला शाळेत पाठवा. हो, पाठवते ना. अहो, आता तर तो स्वतःहूनच येईल, कारण की तुम्ही आले आहेत ना गावात. सो स्वीट. चला, येऊ मी? हो, चालेल. चलो, भेटूया. बाय. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? तुम्ही ओळखलं नाहीत मला? सॉरी, पण आपण भेटलोय का? आता ओळखलं? ओ येस, ऑफकोर्स ओळखलं. तुम्ही ते निमणीचे डॉक्टर. डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. करेक्ट, डॉक्टर गोपाळ. एकदा पाहिलेले चेहरे मी कधीच विसरत नाही. आणि मी सुद्धा एकदा ट्रीट केलेल्या पेशंटला कधीच विसरत नाही. मीरा कशी आहे आता? मीरा नुसती उड्या मारत फिरते. पुन्हा तुमच्याकडे आणावं लागेल असं दिसतंय. बरं, मी येऊ? मला जरा उशीर होतोय. कुठे निघालीस? आय मीन, तुला आरेत तुरे केलेलं चालेल ना? ऑफकोर्स, म्हणजे त्यात ऑफेंड होण्यासारखं काहीच नाहीये. चालेल मला. तर मग आता माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठे निघालीस? मी शाळेकडे. शाळा? व्यंकट महाराज दिग्रसकरांचं शेत आहे ना, तिथे इंद्रायणी त्यांची शाळा भरते ना, तिथे. आय सी. इफ यू डोंट माइंड, मी तुला लिफ्ट देतो, सोडतो शाळेपर्यंत. अगं अशी घाबरू नकोस, मी काही पाडणार नाहीये तुला. नाही, तसं नाही, पण उगीच त्रास कशाला ना तुम्हाला. मी जाते. मला
तू म्हणलीस तरी चालेल अगं. ओके. बस ना, सोडतो. आमचं छेत येते. शुअर. अहो, बाप्पाच्या नैवेद्याची ही जी बासुंदी आहे ना, ती आज इंदूनं केली आहे बरं का. अरे वा, चांगलंय की. बाप्पा इंदूवर कृपा कर रे आणि तिचं स्वप्न पूर्ण कर. माझ्या एकटीच का? जो जे वांछिल तो ते लाहो, बाप्पा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो. पण आज तू बासुंदी केलीस की नाही, म्हणून तुझं आधी. तुम्ही शिकवल्याप्रमाणे केली. कमाल आहे तुमच्या दोघींची. इथं लोक जगामध्ये एकमेकांचं श्रेय लाटण्यासाठी सतत धडपडत असतात आणि तुम्ही दोघी ते एकमेकांना देत आहे. वा. देव करो आणि अशीच चांगली बुद्धी सगळ्यांना मिळो. इंदू, तू गणपती बाप्पांचं अतिशय मनापासून करतेस. मला फार आनंद होतोय बघ. खरंय, ही पुढची पिढी आपल्या परंपरेचा वारसा इतक्या छान पद्धतीनं पुढे नेते, हे बघून खरंच बरं वाटतं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बर शकू, अगं मी जरा त्या धुपावकरांकडे जाऊन येतो. बर, चला इंदूबाई, मी आले. मला माहितीये तू देवाकडे काय मागतेस ती. मग मग पण माझं वचन लक्षात ठेव. आहे ना लक्षात? हं. अयो, शिक्षण अधिकारी कशासाठी आला होता? मला कल्पना नाहीये मोठ्या भाई. अशी कशी कल्पना नसते का तुला? तू सांगितल्याशिवाय येणार आहे का तो? विश्वास ठेवा मोठ्या भाई, ते सहजच आले असतील. म्हणजे ते तालुक्याला आले ना की शाळेची विचारपूस करायला येत असतात. मी नाही बोलवलं. तो येऊ नाही तर जाऊ, मला काय करायचंय. मला मूर्खात काढायचा विचार सुद्धा करायचा नाही. माझं वचनही मोडायचं नाहीतर होत त्याचं नव्हतं करून टाकलं. विठुरायाच्या मंदिरात फक्त रडत बसण्याशिवाय तुझ्या पुढे मग पर्याय उरणार नाही, लक्षात ठेव. शब्दांचा विग्रह. तर मुलांनो, आज आपण नाम या धड्यात शिकणार आहोत शब्दांचा विग्रह. आता विग्रह म्हणजे काय, तर कोणत्याही सामासिक शब्दाची फोड करून त्याचे भाग पाडणं म्हणजेच विग्रह. हे तो डोक्यावरून जाईल की रे बाबा? नाही जाणार रे बाबा. हे खूप सोपं आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता हा विषय समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूयात. तर नाव आहे नीलकंठ. नीलकंठ या शब्दाचा विग्रह कसा होईल बरं? नील अधिक कंठ म्हणजेच काय, तर ज्याचा कंठ हा निळा आहे असा तो नीलकंठ. आता हा विषय आपण अजून उदाहरणांनी समजून घेऊया, ठीक आहे?
राम अधिक अयन. अयन म्हणजे काय? अयन म्हणजे कथा. तर रामाची कथा राम अधिक अयन म्हणजे रामायण. पुढचं उदाहरण आहे गोपाळ. गो अधिक पाळ. गो म्हणजे काय? गो म्हणजे गाय. तर गाई पाळणारा तो गोपाळ. आता पुढचं उदाहरण आहे राजपुत्र. राजपुत्राचा विग्रह काय होईल? तर राजाचा जो पुत्र असतो तो म्हणजे राजपुत्र. कळतंय आता सगळ्यांना किती सोपं आहे ते? तर मुलांनो, तुम्ही सगळे सांगा बरं, शेतकरी ह्या शब्दाचा विग्रह काय होईल? शेत अधिक करी. अगदी बरोबर. शेती करणारा म्हणजेच शेतकरी किंवा शेतात काम करणारा म्हणजेच शेतकरी. श्रीकलाचा विग्रह काय होईल? श्रीकलाचा विग्रह. श्री. श्री म्हणजे काय? श्री म्हणजे सौंदर्य, मांगल्य, समृद्धी. आणि कला ह्या शब्दाचा काय अर्थ होतो? कला म्हणजे गायन, वादन, नृत्य. तर श्री अधिक कला म्हणजे सुंदर मंगल कलांनी सजलेली ती म्हणजे कोण? श्रीकला. अगदी बरोबर. श्रीकला टीचर म्हणजे सुंदर कला. सो स्वीट ऑफ यू. पण मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कुठल्याही नावाचा आपण विग्रह करत असतो ना, तर त्याचा विग्रह करताना अर्थ सुद्धा कळला पाहिजे. श्रीकला टीचर, तुम्ही तर इंदू मामी सारखं एकदम भारी शिकवतात. बाप रे, खरं की काय? खरंच मी इतकं छान शिकवते? हो. चला, चांगलंय म्हणजे. बरं मुलांनो, आता आपण काय करूयात, हा विषय अजून समजून घेण्यासाठी एकमेकांच्या नावाचा विग्रह करूयात का? हिला पाहिलं तरी माझ्या मनाची इतकी चलबिचल का होते? घरी आली तेव्हा अचानक पायात कळ गेली. पहिल्यांदा घरी आली तेव्हा ताप आला, डोकं दुखायला लागलं. आत्ताही डोकं दुखतंय. का होतंय असं? तिने तर काही नुकसानही केलं नाही माझं. माझी मदत करते, तरी सुद्धा हिच्या बाबतीत चांगली फिलिंग का येत नाहीये?